दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांचे पीक उत्पादन पद्धती व आर्थिक उत्पन्न वाढीबाबत प्रबोधन करावे, त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर जावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी केले. गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील खरीप हंगाम 2026-27च्या अनुषंगाने नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी सर्वश्री महादेव खुडे, भुदरगड, एकनाथ गुरव, राधानगरी, दीपक मुळे, आजरा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांचे शाश्वत आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना वेगवेगळे कृषी पीक उत्पादन घेण्याबाबत प्रयोग करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवृत्त करावे. तसेच या तिन्ही तालुक्यात आजपर्यंत किती माती नमुने घेतलेत याची विचारणाही त्यांनी केली. आगामी 15 दिवसात कृषी आयुक्तांना गारगोटीमध्ये निमंत्रित करावे असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. यावेळी तिन्ही कृषी अधिकाऱ्यांनी सन 2026-27 या वर्षातील खरीप नियोजनाचा आराखडा सादर करून सन 2025-26 या वर्षात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या विविध लाभांबाबत प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. प्रारंभी पांगारे यांनी या आढावा बैठकी पाठीमागील भूमिका प्रास्ताविकात विशद केली. या आढावा बैठकीसाठी तिन्ही तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रण मंडल आणि सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.